तर ना मी तुम्हाला आज महाराष्ट्रातील एका अशा मंदिराची गोष्ट सांगणार आहे ना, का म्हणजे या गावात ते मंदिर व्हायच्या आधी अशी परिस्थिती होती, गावात 2 वर्ष झाले गावात पाऊस नाही पडला, म्हणजे गाव दुष्काळ एकदम त्रस्त होतं. पण गावात ना हे मंदिर आल्यापासून गावात एकदम भरभराटी चालू झाली गावची. तर मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे संत बाळूमामा यांच्या मंदिराची. म्हणजे हे मंदिर इथं कसं आलं ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजपासून 8 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 2017 मध्ये ना इथं एक म्हणजे बाळूमामाचा पालखी नंबर 2 या गावात शेजारून चालली होती. गावकऱ्यांच्या आग्रहास्तव होते गावात आले. गावकऱ्यांनी त्यांना आग्रह केला, साधारण 3 दिवस तुम्ही आमच्या गावात थांबा म्हणे. गावकऱ्यांनी त्यांना राहायला एक कोपरा दिला. बरंचसं त्यांचं सामान वगैरे होतं, मग त्यांना एक कोपरा दिला. इथं थांबले ते. पण 3 दिवसाच्या बोलीवरती थांबलेले माणसं या त्यांना 3 महिने म्हणजे त्यांचा इथून पाय निघाले गावातून. तर ते 3 महिने थांबले. 3 महिन्यांनी त्यांची परतीची वेळ झाली. परतीची वेळ झाल्यावरती ना त्यांना पालखी उचलायची होती. त्यांना काय पालखी उचललीच नाही इथून, म्हणजे पालखी हालत नव्हती कोणालाच. तर त्यांनी काय केलं, ती पालखी इथंच ठेवली, एक झेंडा लावला आणि ते इथून निघून गेले.